नमस्कार मित्रांनो, जीवनप्रकाशमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, जाणून घेऊया येणाऱ्या काळामध्ये होणारे योग. तर मित्रांनो, आगामी काळामध्ये मंगळ आणि शनी ह्याचा पुन्हा योग होत आहे. आणखी हा योग आहे दृष्टियोग. यामध्ये शनीची मंगळावर तिसरी दृष्टी पडणार आहे की मंगळ हा त्याच्या मेष राशीमध्ये असणार आहे, स्वतःच्या राशीमध्ये, रवीच्या राशीमध्ये, आक्रमक राशीमध्ये. आणखी मित्रांनो, हा योग 6 ते 7 जुलै या काळामध्ये येणार आहे. त्यामुळे या काळामध्ये काही कठीण प्रसंग घडणार आहेत. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे युद्धाची घटना होऊ शकते. इस्रायल हमास किंवा रशिया युक्रेन, चीन तैवान यांमध्ये संघर्ष होऊ शकतो. आणखी त्याचे रूपांतर युद्धामध्ये होऊ शकते. हा युद्ध किंवा दुर्घटनांचा योग जो आहे त्याची शक्यता जास्त बळावते. कारण याच काळामध्ये दोन स्थिती क्षय होत आहेत. ते म्हणजे प्रतिपदा आणखी त्रयोदशी. ज्येष्ठ कृष्ण पक्षाच्या 2 तिथी क्षय होत आहेत. तर हा पण एक खराब योग आहे. आणखी त्यामुळे मंगळ आणखी शनी यांचा जो योग होतो त्याला बळकटी मिळते. तर मित्रांनो, सांगितले जाते की महाभारताचे जे युद्ध झाले त्याच्या अगोदर असाच क्षय तिथीचा योग झाला होता. आणखी त्यानंतर घनघोर युद्ध झाले होते. आणखी त्यामध्ये प्रचंड जीवितहानी झाली होती. तर मित्रांनो, यावेळी असेच काहीतरी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर अशी घटना घडली नाही तर ते उत्तमच आहे. परंतु आपण येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आणि घटना आहेत त्यांना टाळणे आपल्या हातात नाही. तर मित्रांनो, हे युद्धजन्य स्थिती 23 जून ते 7 जुलै या दरम्यान घडू शकते. आणखी याची सुरुवात 23 जूनपासून सुरू होऊ शकते. आणखी दुर्घटनेचा अत्युच्च क्षण 6 ते 7 जुलै या तारखेच्या आसपास होऊ शकतो. तर मित्रांनो, शनी हा आपल्याच राशीमध्ये आहे, कुंभ राशीमध्ये. आणखी मंगळ ही आपल्याच राशीत आहे. त्यामुळे यांचा परस्पर योग होतोय. आणखी त्यावर शनीची दृष्टी आहे. त्यामुळे जास्त संघर्ष होऊ शकतो. आणखी मंगळ हा मेष राशीचा आहे. त्यामुळे मेष राशी हा एकदम रागीट राशी आहे. आणखी त्यामुळे मंगळ जास्त दुष्परिणामकारक असेल. परंतु स्वराशीच्या शनीची तिच्यावर दृष्टी असल्यामुळे मंगळाचा पराभव होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या युद्धामध्ये पुन्हा एकदा जी आतंकवादी राष्ट्र आहेत त्यांना त्याचे वाईट परिणाम भोगायला लागू शकतात. आणखी त्यांचे कंबरडे मोडू शकते. आणि या होणाऱ्या युद्धानंतर एक नवीन समीकरण पाहायला मिळू शकते. आणि जगातील देशामध्ये मैत्रीचे आणि शत्रुत्वाचे नाते बदलू शकते. मित्र शत्रू होऊ शकतात आणि शत्रू मित्र होऊ शकतात. आणखी ज्या युद्धामध्ये युक्रेन किंवा हमास यासारखे देश हे नष्ट होऊ शकतात. आणखी त्यांना मोठ्या परिणामांची झळ पोचू शकते. या युद्धामध्ये परमाणु बॉम्बचा वापर केला जाऊ शकतो. आणखी त्याचे परिणाम मोठे दूरगामी होतील. या युद्धाला जागतिक युद्धाचे रूप येऊ शकते. आणखी त्यामुळे सर्वच देशांना त्याची झळ पोचू शकते. परंतु मित्रांनो, होणाऱ्या घटनेला टाळणे आपल्या हातात नाही आहे. परंतु आपल्या हातात काय आहे, तर आपल्या हातामध्ये आहे की आपण या काळामध्ये जास्तीत जास्त प्रवास टाळणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, याच काळामध्ये विविध देशांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. आणखी कित्येक देशांची आर्थिक स्थिती ढासळू शकते. आणखी त्याचा परिणाम शेअर बाजारावर होऊ शकतो. शेअर बाजार कोसळू शकतो. त्यामुळे शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्ट करताना आपल्याला सावध राहणे आवश्यक आहे. कारण मोठ्या युद्धाच्या नंतर होणारे परिणाम हे मोठे असतात. आणखी ते परिणाम दूरगामी असतात. त्यामुळे तुम्ही जी पण गुंतवणूक कराल ती लाँग टर्मच्या हिशोबाने करा, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये नुकसान होणार नाही. कारण यातून सावरण्यास पूर्ण जगाला वेळ लागेल. आणखी त्यानंतर पुन्हा पटरीवर येईल. आणखी त्याच्यानंतर जी ग्रोथ होईल त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकतो. म्हणून मित्रांनो, ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी वाट पाहणे आवश्यक आहे. आणि मोठ्या
या मोठ्या घटीमुळे तुम्हाला एका चांगल्या भावामध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही वाट पहा, आणखी मोठ्या घटीनंतर तुम्ही इन्व्हेस्ट करा. तर मित्रांनो, ही होती माहिती आगामी काळात येणाऱ्या शनी आणखी मंगळ योगाची. ही किती खरी ठरते आणि खोटी ठरते हे येणारा काळच ठरवेल. तर वाट पाहूया तोपर्यंत. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये इथे थांबण्याची वेळ झाली आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, आणखी शेअर करा, आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांना धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ.